नमस्कार मंडळी. कुलदेवता कुलदेवता म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते आपल्या कुटुंबाची कुलदेवता. तर मंडळी, कुलदेवता ही आपल्या कुटुंबाची आपली रक्षणकर्ता असते, आपल्या अडचणी संकटे दूर करते. तर त्यामुळे कुलदेवतेची उपासना पूजा करणे खूप गरजेचे असते. कुलदेवतेच्या उपासनामध्ये आपण खूप काही करणे गरजेचे नसते, परंतु काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्या कुलदेवतेसाठी करणे खूप गरजेचे आहे. तर मंडळी, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभते, संकटे दूर होतात. तर जाणून घेऊया त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण कुलदेवतेसाठी करणे गरजेचे आहे. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत ऐका. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची कोणती कुलदेव किंवा कुलदेवी आहे हे सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. कुलदेवता कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे. खरं तर प्रत्येक कुळाची किंवा कुटुंबाची कुलदेवता ही वेगवेगळी असते. जर कुलदेवता पुरुष असेल तर ते कुलदेव असतात, म्हणजे खंडोबा, ज्योतिबा जेजुरीचा खंडोबा. त्याचबरोबर जर स्त्री देवी असेल तर कुलदेवी किंवा कुलस्वामिनी असते, जसे की तुळजापूरची तुळजाई, तुळजाभवानी किंवा यमाई देवी, अशा अनेक. त्याचबरोबर कुलदेवतेची सेवा करणे का बरं गरजेचे असते, तर कुलदेवी किंवा कुलदेवता ही आपल्या कुटुंबाची रक्षणकर्ता असते. म्हणून कुटुंबामध्ये किंवा कुळामध्ये सगळे नीटनेटके चालावे यासाठी कुलदेवतेची उपासना पूजा करणे खूप आवश्यक आहे. त्याचबरोबर जर आपण कुलदेवतेची उपासना किंवा पूजा व्यवस्थित केली नाही तर घरामध्ये अडचणी निर्माण होतात. मुलांचे शिक्षण असतील, संतती प्राप्ती असतील, लग्न कार्य असतील, अशा खूप साऱ्या अडचणी आपल्याला येतात. त्यामुळे कुलदेवतेची उपासना नीट होणे खूप गरजेचे आहे. आपल्या कुटुंबाची कुलदेवी किंवा कुलदेव आपल्या कुटुंबामध्ये पावलोपावली आपले रक्षण करतो. म्हणून आपल्याला कुलदेवतेची उपासना करणे किंवा पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. तर मंडळी, कुलदेवतेची किंवा कुलदेवीची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तर छत्रपती शिवाजी महाराजांची जी कुलदेवी होती किंवा कुलस्वामिनी होती ती आई तुळजाभवानी, म्हणजे तुळजापूरची आई तुळजाभवानी होती. आणि या देवीची मनोभावे पूजा अर्चा आणि उपासना करून शिवाजी महाराजांनी कुलस्वामिनीला म्हणजे आई तुळजाभवानीला प्रसन्न केले आणि तिच्या आशीर्वादाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे आपल्या पुढे खूप मोठं उदाहरण आहे. तर कुलदेवतेची उपासना किंवा सेवा कशी करावी, तर मंडळी, फार काही करता आले नाही तर ह्या 4 ते 5 गोष्टी आपण कुलदेवतेसाठी करणे खूप गरजेच्या किंवा महत्त्वाच्या आहे. तर पहिली गोष्ट अशी आहे की कुलदेवतेची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो यापैकी काहीही एक तुमच्या घरात असायलाच हवे. तुमच्याकडे पूर्वाधार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर खूपच उत्तम. जरी नसतील तरी कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो हे आपल्या देवघरात असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट की ती फक्त असून उपयोग नाही, तर तुम्ही ते फोटोची, मूर्तीची किंवा टाकाची पूजा नियमितपणे भक्तिभावाने आणि मनोभावे केलीच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेच्या मंत्राचा जप कमीत कमी 1 माळ तर नक्की करावा. तुमची कोणतीही कुलदेवी असो किंवा कुलदेव असो. जर कुलदेवी असेल, जसे की आई तुळजाभवानी असेल तर ओम श्री तुळजा भवानी देवे नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर जर महालक्ष्मी असेल तर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. त्याचबरोबर जर कुलदेवता असेल तर कुलदेवताच्या मंत्रांचा जप म्हणजे 1 माळ तरी जप नक्की करावा. त्याचबरोबर जर तुम्हाला कुलदेवता कोणती आहे आपल्या कुळाची माहिती नसेल तर श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. त्याचबरोबर जर विवाहित स्त्रियांनी शक्यतो सासरच्या कुलदेवतेचा जप रोज नियमितपणे केल्यास खूप शुभलाभ होतात, कुटुंबासाठीही आणि स्वतःसाठीही. तिसरी गोष्ट म्हणजे मंडळी, कुलदेवतेचा जो वार असतो त्या वार दिवशी तुम्ही उपवास किंवा व्रत करू शकता. खास करून विवाहित स्त्रियांनी किंवा महिलांनी या दिवशी उपवास करावा. तो संपूर्ण कुटुंबाला खूप लाभदायक ठरतो. जर तुम्हाला कुलदेवतेचा वार माहिती नसेल तर तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारी उपवास किंवा व्रत करू शकता, कारण की हा वार देवीचा मानला जातो. मंगळवारी खास करून तुम्ही उपवास करू शकता. अन्यथा तुम्ही पौर्णिमे दिवशीही देवीचा
उपवास पकडू शकता. तर मंडळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी कुलदैवतीच्या आपली जी कोणी कुलदेव किंवा कुलदेवता असेल त्यांच्या दर्शनाला वर्षातून एकदा तरी सर्व कुटुंबाने जाऊन दर्शन घेणं खूप गरजेचे आहे. त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते. त्याचबरोबर देवीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. जर घरामध्ये आणि त्याचबरोबर घरातील महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर देवीचे खणा नारळाने ओटी नक्की भरावी. ओटी भरणे खूप शुभदायक असते असे म्हटले जाते. त्यामुळे घरातील महिलांनी देवीची ओटी ही दरवर्षी भरलीच पाहिजे. खरं तर मंडळी, आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवीची किंवा देवाची उपासना आवश्यक असते त्या कुळातच देव आपल्याला जन्माला घालतो. त्यामुळे त्या देवाला किंवा त्या देवीला आपल्या कुळाची कुलदेवता असे म्हटले जाते. तर मंडळी, आपण वर्षातून एकदा तरी कुलदैवताला दर्शनाला जायलाच हवे. त्याचबरोबर दर्शनाला जाताना एक गोष्ट सोबत घेऊन जावे. तसेही तुम्ही कुलदैवताच्या दर्शनाला जाताना कधीही जाऊ शकता, परंतु जाताना घरातील देवाचे म्हणजे घरातील जे देवघरातील देव आहेत त्याची पूजा करून मनोभावे उपासना करून प्रार्थना करूनच तुम्ही कुलदेवताच्या दर्शनाला जावे. जाताना प्रार्थना करावी की मी तुझ्या दर्शनाला येत आहे आणि माझ्या हातून तुला गोड नैवेद्यही घेऊन येत आहे, तर तुझा आशीर्वाद माझ्या आणि माझ्या कुटुंबावर सदैव असू दे. त्याचबरोबर या गोड नैवेद्यामध्ये तुम्ही पुरणपोळी नेऊ शकता, गहू आणि गुळाचे लाडू बनवून नेऊ शकता किंवा तुम्ही पोळी बनवून नेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही कोणताही गोड पदार्थ नेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही गुळाची ढेप किंवा डाळ, गूळ, तेल असा शिदा तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याचबरोबर खरं तर मंडळी, आपल्या हातून बनवलेला नैवेद्य आपल्या कुलदेवतेला दाखवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो. तर देवीला भक्तिभावाने आपण जे पदार्थ बनवलेला आहे तो अर्पण करा आणि तो पदार्थ प्रसाद म्हणून आपण जेव्हा घरी घेऊन येऊ तेव्हा तो प्रसाद संपूर्ण सद्भक्तामध्ये किंवा संपूर्ण कुटुंबामध्ये मनोभावे वाटा. त्याचबरोबर देवीला प्रार्थना करा की आमच्या घरावर तुझी सदैव कृपादृष्टी राहू देत. आणि असे म्हणतात, आपण देवदर्शनावर येतो म्हणजे देवाचा अंश आपल्यासोबत आलेला असतो. तर त्यामुळे आपण देवदर्शनावर आल्यानंतरनं देवीची ताटे हे आवर्जून भरली पाहिजे. त्यामुळे देवीचा वास, देवीचा जो कृपादृष्टी असते किंवा देवी आपल्यावर प्रसन्न होते, तर देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि आपल्या अडचणी दूर होतात. तर कुलस्वामिनीची किंवा कुलदेवतेची सेवा करणे खूप महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची कोणती कुलदेवता आहे ती नक्की सांगा. त्याचबरोबर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा.